हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र असतात. या 9 दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियमही आहेत, ज्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. या व्यतिरिक्त जर नियमांकडे दुर्लक्ष केलं किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी दुर्गा नाराजही होऊ शकते बरं का. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख आणि समृद्धीनं भरून टाकते असंही म्हणतात. म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसात महिलांनी काही चुका करणं नक्की टाळावं असं सांगण्यात येतं. मग आता नवरात्रीच्या दिवसात महिलांनी कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. महिषासुरावर दुर्गा आईच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी 9 दिवस चालणाऱ्या अनेक विधी, पूजा आणि उपवास हे चिन्हांकित केले. शारदीय नवरात्र मान्सूनचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस चिन्हांकित करत असते, जे हंगामात बदल दर्शवतात. नवरात्रीच्या काळात उपासाला भक्तिभाव असला तरी ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असंही म्हणतात. मात्र हंगामी संक्रमणादरम्यान अन्नाचे संयम आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असते, आपली पचनशक्ती वाढवते आणि आपल्याला सक्रिय सुद्धा ठेवत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात व्रत उपवास पाळणाऱ्यांनी चुकूनही काही चुका करणं टाळाव्यात असं म्हणतात. तर पहिली चूक कटाक्षानं टाळावी ती म्हणजे बेडवर झोपणे. असं मानलं जातं की उपवास पाळताना कोणत्याही श्रीमंत गोष्टीचा आवश्यक तेवढा वापर करू नये. नवरात्र हा उपवास आणि प्रार्थनेचा पवित्र सण असल्यानं अनेक जण जमिनीवर झोपण्याचा सल्ला देतात. त्याला भूमिशयन असं म्हणतात. असं म्हणतात की जमिनीवर झोपल्यानं आपण पृथ्वी मातेशी जोडले जातो आणि नम्रतेला प्रोत्साहन मिळते. या व्यतिरिक्त जमिनीवर झोपल्यानं आपली हाडंही मजबूत होतात आणि पाठदुखीच्या समस्या देखील संपुष्टात येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं टाळावं. प्रचलित समजुतीनुसार सण असे प्रसंग असतात जेव्हा देवी देवता आपल्या घरी येत असतात. हे नेहमी समजलं जातं की या दिवसांत शांतता नांदत राहावी यासाठी, कारण आपल्याला आनंद, सौभाग्य आणि आरोग्य मिळावं. म्हणून नवरात्रीच्या काळात वाद करणं, भांडणं करणं किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं टाळावं. वाद टाळल्यानं राग आणि द्वेषाच्या भावना दूर राहतात. हे आपल्याला लवचिक होण्यासाठी आणि सुंदरपणे जगण्यासाठी प्रोत्साहित करत असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर कधीही रिकामं सोडू नये. अनेक जण नवरात्रीची पूजा सर्व 9 दिवस उपवास करून किंवा अखंड दीप प्रज्वलित करतात. अखंड ज्योती पेटवली असेल तर कोणीतरी घरीच राहावं असं सांगितलं जातं. आई दुर्गेप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते आणि ज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रकाशासाठी सर्व 9ही दिवस कोणीतरी घरातील एक जण त्याची देखरेख करणं आवश्यक ठरतं. घरात कोणी नसताना ज्योतीला एकटं सोडणं हे देवीचा अनादर मानलं गेलंय. म्हणून अखंड ज्योती वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानलं गेलंय. जसा दिवा जळतो आणि अगदी अंधारातही उजळतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट काळात कधीही आशा सोडू नये. अखंड ज्योतीचं अशा प्रकारे पालन करणं म्हणजेच हे भक्तांना आशा आणि चिकाटी शिकवते. या व्यतिरिक्त चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्री पूजा विधी पाळताना ब्रह्मचर्य अवस्थेत असणं आणि शारीरिक संबंध टाळणं आवश्यक आहे. असं केल्यानं आपलं लक्ष केंद्रित राहतं आणि आपल्याला आपल्या इंद्रियांवर शक्ती मिळते. यामुळे आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर जाण्याचा मार्ग नक्कीच सापडतो आणि आपल्यामध्ये शहाणपण आणि संयम आत्मसात केलं जातं. त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे मांसाहार आणि श्रीमंत अन्न खाणं सुद्धा टाळावं. नवरात्रीच्या 9 दिवसांत पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचे समृद्ध अन्न भक्तांनी कटाक्षानं टाळावे. याबरोबरच लसूण, कांदा यांचा वापर केलेले अन्न पदार्थ देखील सात्विक आहाराचा भाग नसल्यामुळे ते टाळले जातात. नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर सुद्धा करू नये. या काळात लिंबू कापणं हे यज्ञासारखं मानलं जातं. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा लिंबापासून कोणतेही पदार्थ बनवू नका. या 9 दिवसात लिंबाचं लोणचं खाणं सुद्धा टाळावं. 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास करणाऱ्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात केस आणि नखे कापणं सुद्धा टाळावं. केस कापणे, नख कापणे यांसारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच करायला हव्यात, अन्यथा त्यांच्या जीवनावर अशुभ परिणामही होऊ शकतो. शिवाय नवरात्रीत चमड्यांच्या वस्तूचा वापर करू नये. चमड्यांच्या वस्तूही विकत घेऊ नये, कारण चमड्यांच्या वस्तू अशुद्ध मानल्या गेल्यात. त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात.
नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्यानं नकारात्मकता पसरत असते. शिवाय नवरात्रीच्या काळात भक्त, विशेषतः स्त्रिया, मौन व्रत पाळण्यासाठी ओळखले जातात. आई दुर्गेबद्दलची भक्ती व्यक्त करण्याचा आणि राक्षस राजा महिषासुराचा पराभव करण्यासाठी तिच्या शौर्याचा आणि जोमाचा आदर करण्याचा हा एक मार्ग आहे. ध्यानासह मौन व्रत आपली जागरूकता सुधारण्यास मदत करते. हे आपल्याला आणि आपल्या मनावर आणि बोलण्यावर नियंत्रण देखील देत असते आणि आंतरिक शांती मिळवण्यास मदत करते. हे व्रत आपल्याला अधिक जागरूक बनवतं. म्हणून या काळात मौन व्रत पाळता येत नसेल तर ओरडणं किंवा खूप जास्त बोलणं सुद्धा टाळावं. आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची चूक कधीही करू नये, ते म्हणजे धर्मदाय करण्यापूर्वी खाणं. प्रत्येक विधी कमी भाग्यवानांना दान आणि भेट वस्तू देऊनच पूर्ण होतो. नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी दरम्यान कन्यापूजन म्हणजेच लहान मुलींची पूजा करणं असं करून साजरा केला जातो, जिथे 9 मुलींना भक्त त्यांच्या घरी आमंत्रित करतात आणि त्यांना अन्न आणि भेटवस्तू देऊन त्यांची पूजा केली जाते. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले जातात. अनेक जण दान केल्यानंतरच खातात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की त्यांनी या देणग्या आणि दानाद्वारे प्रथम देवी मातेची सेवा करणं आवश्यक आहे. मात्र धर्मदाय करण्यापूर्वी खाणं हे चुकीचं मानलं गेलंय, म्हणून ही चूक सुद्धा प्रामुख्यानं टाळावी. तर अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात महिलांनी किंवा देवीच्या भक्तांनी या चुका आवर्जून टाळाव्यात, तरच तुम्हालाही सुख आणि समृद्धी मिळेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.